नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. कोरोना महामारीमध्ये चीनने जी पहिली लस बनवली होती ती बनवणाऱ्या शास्त्रज्ञांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. चायना नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुपची वॅक्सिन सहाय्यक कंपनी चायना नॅशनल बायोटेक ग्रुपचे अध्यक्ष यांग जियाओमिंग यांना कायद्याचं उल्लंघन केल्याच्या कारणावर नॅशनल पीपल्स काँग्रेसमधील त्यांना सदस्य पदावरून हटवलंय. गाझापट्टीत इस्रायलचे सुरू असलेल्या भीषण हल्ल्यामुळे अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय. संयुक्त राष्ट्रसंघाने हल्ले थांबवण्याचं आवाहन करून देखील इस्रायलचे गाझापट्टीवरील हल्ले सुरूच आहेत. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने दिला असून त्याच्या अटकेसाठी अटक वॉरंट देखील जारी केलंय. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोहम्मद सकलेन नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो भारतात राहून पाकिस्तानासाठी हेरगिरी करत होता. तो जामनगरचा रहिवासी आहे. त्याने भारतीय सिम कार्ड खरेदी करून त्यावर व्हॉट्सअप ऍक्टिव्हेट केलं होतं. हा व्हॉट्सअप नंबर पाकिस्तानात सक्रिय होता. त्याचा वापर करून जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची हेरगिरी केली जात होती. ऑक्टोबर 2023 मध्येच त्याचा पर्दाफाश झाला. त्यावेळी काही आरोपीही पकडले गेले. मात्र आता मोहम्मद सकलेनला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांना पाकिस्तानचे उपपंतप्रधान बनवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. वर्ष 2012 नंतर असं प्रथमच होत आहे की या पदावर पुन्हा नेत्याची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान शहबाज शरीफ याच्या आदेशानुसार डार यांची ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात डार यांना परराष्ट्र मंत्री बनवण्यात आलं होतं. इशाक डार हे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे ज्येष्ठ नेते असून नवाज शरीफ कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात. पाकिस्तानमधील खराब आर्थिक स्थिती आणि वाढत्या कर्जामुळे नेत्यांचे सूरही बदलू लागले. या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल पाकिस्तानमधील नेते विचारतायत. पाकिस्तानमधील नेते आणि जमियत उलेमा ए इस्लामचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतावर कौतुकाचा वर्षाव केलाय. ते म्हणाले, भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत. खलिस्तानी फुटीरतावादी नेता गुरबतवंत सिंग पन्नू याची अमेरिकेत हत्या करण्यासाठी रचलेल्या गटामध्ये भारतीय गुप्तचर संघटना रिसर्च अनालिसिस विंग अर्थातच रॉचे अधिकारी विक्रम यादव सहभागी होते. तसेच या हत्येच्या गटाला भारतीय गुप्तचर संघटनेचे तत्कालीन प्रमुख सामंत गोयल यांची मंजुरी घेण्यात आली होती असा दावा वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील दैनिकाने केलाय. अमेरिकेत आयोवा आणि ओक्लाहोमा या राज्यांमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे आतापर्यंत एका अर्धतासह 4 जणांचा मृत्यू झालाय तर 100हून अधिक लोक घायल झालेत. वादळामुळे येथील बहुतांश इमारती उद्ध्वस्त झाल्या असून आतापर्यंत 5 सहस्रांहून अधिक लोक बेघर झालेत. 500हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. कोलंबियामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबियामध्ये लष्कराचं सामान वाहून नेणाऱ्या एका लष्करी हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झालाय. कोलंबियातील उत्तरेकडील भागात हे हेलिकॉप्टर कोसळून 9 सैनिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. या घटनेनं सगळीकडेच एक खळबळ उडाली आहे. रशियन बनावटीच्या या MI-17 हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच काही वेळात अपघातग्रस्त झालाय. या अपघाताचं नेमकं कारण समोर आलं नाहीये. केनियामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टी झाल्याने येथील एक धरण फुटलंय. यामध्ये जवळपास 35 व्यक्तींनी आपला जीव गमावलाय तर अनेक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. राजधानी नैरोबी पासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या माई महियू गावात ही घटना घडली. बांगलादेशात यावर्षी जानेवारी मासात सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर शेख हसीना सरकार अल्पसंख्याक हिंदूवरील धर्मांध मुसलमानांकडून होणारी आक्रमके थांबवण्यात अपयशी ठरले. या निवडणुकीत हिंदूंनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला मतदान केलं होतं. निवडणुकीच्या काळातही हिंदूंवर आक्रमण झाली होती आणि शेख हसीना यांचा पक्ष सत्तेवर आल्यानंतरही ही आक्रमणे चालूच असल्याने हिंदूंमध्ये भीतीचंच वातावरण आहे. बांगलादेशमधील कुश्तिया, बागेरहाट, जैनेदाहा, गैबांधा, जळगाव आणि सिलघट या 6 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर आक्रमण होत आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा झटका बसलाय. पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या तब्बल 14 औषध विक्रींवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने ही कारवाई केली आहे.
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निखिल ढाकेने त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 4x400 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक मिळवलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाणे जिल्ह्यातून 4x400 मीटर रिलेमध्ये पदक जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरलाय. मराठमोळा गायक संजू राठोडने गायलेली गुलाबी साडी हे गाणं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं. गुलाबी साडी हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. हे गाणं आता अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकलंय. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच मराठी गाणं